बाबा तुमचं पूर्ण नाव काय? धरप्पा किशन गोडसे. तुमचं वय? वय आहे आता काय सांगू 50 वर्ष. तुमचं वय किती? 50. 150 वर्ष म्हणजे 125 वर्ष प्लस झालं तुमचं वय. जुन्या काळात तुम्ही काय काय होता? काय झालं काय सांगायचं. पहिलवान होता असं कळलं आम्हाला. बोट धरले असं रक्त चिपले चिपली सगळ्यांना द्यायचं. तुमची पकड मजबूत होती म्हणजे पहिलवान होता तुम्ही. पहिल्या काळातलं जुनं खाणं भरपूर काय काय खाल्लं होतं? काय मटकं खायचं टोबल भिजवून पुन्हा बकरी असली मांडायला खायची बकरी. अजून बाकी काय आजींचं वय किती आहे? 80-85. होय. आहेत ना आजी वय आहे. तुमचं मूळ गाव कुठलं? गाव शिंगोली तलावापाशी शिंगोली. इथं सोमेश्वरमध्ये किती वर्ष झालं राहायला आला? बरेच कारखान्यात पाया टाकलं तेव्हा होय. आम्ही तेव्हा खाली होतो जायला 8 फुटा पाया टाकला बाई पुण्याला. तुम्हाला मुलं किती आहेत? मुलं आम्हाला 7 झालं. त्यातून 4 आहेत. शंकर नाता माती आणि कशाला. आणि मुली? मुली एकच आहे सोरूबाई म्हणून ठीक आहे. होय. शरीर जपण्यासाठी तुमचं कोणता व्यायाम करायचा? व्यायाम करायचा हिरीत जाऊन 12 वाजता उड्या टाकायची. रात्री का दिवसा? रात्री. हां. आणि पुन्हा ते पवायचं. पवन पाहिलं यायचं गोळावर 100-125 वेळा आणायचं पाण्यामध्ये आणि 12 अंडी प्यायची. 12 अंडी कच्ची प्यायची? कच्ची प्यायची. आणि लंगोड्यान पैपण घालायची आणि काढून टाकून पुन्हा 4 महिने 5 महिने पडून यायची मागायला. वाळली पाहिजे पैपणची आणि लंगोडा वाळला पाहिजे. अशी काढून फळायला हे समजा असा उभा राहायचा. सर्वांनी खूप पैसे वगैरे कमवले पण ह्या बाबांनी फक्त आयुष्याची संपत्ती आणि शरीराची संपत्ती कमवली. त्यासाठी आज बाबा आपल्यासोबत आमच्या कमीत कमी 2 ते 3 पिढ्या गेल्या तरी बाबा आज कमीत कमी 125 वर्ष प्लस आमच्यासोबत बसून गप्पा मारतायत. त्याला नशीब लागतं पण निसर्गाचं छाया लागते. बायको एकटीच घेऊन पंढरीला गेलो गाडी घेऊन. 1-2 होतं म्हणलं माझी म्हातारी बायकोनी म्हणलं बसायचं जागा नाही म्हणलं. गाडी जाऊन झोपली लोकांची आणली गाडी. 600 बैल होती. बैल मांडत घ्यायला बैल बाया होते त्या झोपून गेलो एकटा घेऊन. त्यांच्या सवय हेकंड वाकडी गोष्ट मधनंच घालून पंढरपूरला गेलो. इतकी बाई घेऊन 12 पैसे गाडी इतका चढलो. ह्याच्यापाशी भाजीरावच्या ह्याच्यापाशी रिंगणाला पण आणि मग पंढरीला जायचं म्हटलं खर्च ह्या शरीराला डोंगरात पळायचं सशामागं पळायचं मागं अशी व्यायाम चालू 4 पकडे पळायची. मिरगायचं आम्हाला